एका कार्यक्रमासाठी म्हणून मी सोलापूरला गेले होते आणि ज्यांच्याकडे गेले होते ते एका सोलापुरातल्या प्रसिद्ध व्यापाऱ्यांचं तो बंगला होता आणि मला त्या म्हणजे त्या माझ्या नातेवाईकांनी मला त्या मुलीचं लग्न ठरलं होतं, त्यांच्यातल्या त्या व्यापाऱ्यांच्या मुलीचं. तर तिला इतका हौस होती की म्हणाली की माझ्या लग्नाच्या साड्या बघायला चला. म्हणून आम्ही बघायला गेलो. म्हणजे तर आम्ही जातानाच मला त्यांनी सांगितलं ते त्यांच्या साड्या खूप खूप त्या महागाच्या, आणखी तिथं उगीच काही बोलू नकोस आणखी हे असं असं त्यांनी मला इन्स्ट्रक्शन दिल्या. तर म्हणाले की आपल्याला ते काय परवडणाऱ्यातलं नाही आहे. मी त्यावेळेला मनात ठरवलं की म्हणलं एक दिवस असा येईल की ह्याच्याही पेक्षा मोठा वॉर्डरोब माझा सगळा प्युअर सिल्कच्या साड्यांनी भरलेला असेल. त्या तुमचा वॉर्डरोब भरला का फायनली? अरे वा, खूप छान. नमस्कार. माया सिंधू प्रस्तुत धाग्यातील गोष्ट, जिथे सौंदर्य, परंपरा आणि आठवणी याचा सुंदर संगम आपल्याला पाहायला मिळतो. मी भार्गवी चिरमुले या गप्पांच्या सिरीज मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते, जिथे आयुष्यातल्या हळव्या कोपऱ्यांना आपण पुन्हा एकदा स्पर्श करतो, तिथल्या आठवणी जाग्या करतो, ज्या एखाद्या अलगद साडी मागे दडलेल्या असतात. हा पॉडकास्ट प्रस्तुत केला आहे माया सिंधू यांनी, जिथे आधुनिकता आणि परंपरा ह्याचं उत्तम एकत्रीकरण झालेलं आपल्याला दिसतं. आजच्या भागामध्ये आपण भेटणार आहोत कोल्हापूरच्या प्रसिद्ध गायनेकोलॉजिस्ट निर्मला जोशी यांना. यांच्या यशाच्या प्रवासाने अनेकांना प्रेरणा दिली. चला तर मग सुरू करूया आजची धाग्यातली गोष्ट. डॉक्टर निर्मला जोशी, कोल्हापूरच्या सुप्रसिद्ध MD गायनेकोलॉजिस्ट. डॉक्टर जोशी 1975 पासून अखंडितपणे प्रॅक्टिस करत आहेत. गेल्या वर्षी त्यांच्या वैद्यकीय सेवेला 50 वर्ष पूर्ण झाली. त्यांनी 1975 साली रमा क्लिनिकची स्थापना केली. आजपर्यंत त्यांनी 10,000हून अधिक डिलिव्हरी केले आहेत आणि अजूनही हा आकडा वाढतोच आहे, कारण त्यांची सेवा 3 पिढ्यांनी अनुभवलेली आहे. जुळ्यांची आणि टिळ्यांची नॉर्मल डिलिव्हरी करणे ही त्यांची विशेषता आहे. आज वयाच्या 82व्या वर्षी देखील एखाद्या तरुणाला लाजवेल अशी त्यांची प्रॅक्टिस सुरू आहे. अनेक डॉक्टरांच्या त्या प्रेरणास्थान आहेत. यांच्याशी नमस्कार. 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 पहिला प्रश्न, तुमची ही छान इतकी सुंदर साडी जी तुम्ही नेसली त्याबद्दलची गोष्ट तुम्ही आम्हाला सांगा. अरे ती तर इतक्या वर्षापूर्वीची आहे की मला खूप आनंद होतो ह्या गोष्टीचा. म्हणजे ही साडी मला माझ्या सासूबाईंनी माझ्यासाठी घेतलेली साडी आहे. हो वा. तुमच्यासाठी. मग आता तुम्ही किती वर्षाच्या आहात? मी आता 82 पूर्ण करते. आणि तुम्ही अजूनही प्रॅक्टिस करता? येस, मी ऍक्टिव्हली प्रॅक्टिस करते. वाव. म्हणजे आम्ही हे शिकण्यासारखं आहे की तुम्ही या वर्षी सुद्धा, या वयात सुद्धा एवढी छान प्रॅक्टिस करताय. मला असं वाटतं आता इथे असलेल्या सगळ्यांमध्ये तरुण तुम्हीच आहात असं मला वाटतं. सो प्लीज सांगा ही गोष्ट काय आहे साडीची. मी माझ्या सासूबाईंची धाकटी सून, अतिशय लाडकी. कारण त्यांनी माझ्यावर अगदी मुलीप्रमाणे प्रेम केलं आणि माझ्या मनात त्यांचं स्थान एवढं मोठं आहे की म्हणजे माझं लग्न जेव्हा झालं तर तेव्हा मी फक्त MBBS होते. पण मला म्हणजे माझं लग्नापूर्वी माझी पहिली अट ही होती की मला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे. म्हणजे लग्न करायचं, पण मला तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनला परवानगी देत असाल तरच मी लग्न करणार, नाहीतर मला हे आत्ता इतक्यात नाही करायचं. मग ते एव्हरीबडी वॉज रादर हॅपी की म्हणजे विशेषतः माझे सासऱ्यांना शिक्षणाचं प्रचंड कौतुक होतं. त्यामुळे त्यांनी मला खूप सपोर्ट केलं. म्हणाले काही प्रॉब्लेम नाही. माझ्या वडिलांना त्यांनी सांगितलं की आम्हाला काहीच हरकत नाही आहे. आणि त्यामुळे माझं लग्न इतक्या पटकन ठरलं की म्हणजे 8 दिवसात असं लग्न झालं लगेच. आणि नंतर आता हा महेश, हा माझा मोठा मुलगा, वर्षानं मला मुलगा झाला. त्यामुळे मला पुन्हा धाकधूक वाटायला लागली की आता आपण पोस्ट ग्रॅज्युएशन करू की नाही. म्हणजे त्याच्याबद्दल शाश्वती वाटेत ना मला की आता. पण म्हणजे माझे सासू सासरे माझ्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले की तू मुलाची काळजी अजिबात करू नको की. आणि म्हणजे नुसतंच ते म्हणले नाहीत, त्यांनी ते केलंही खरं तर. म्हणजे अगदी समर्थपणे केलं. म्हणजे मला कधीही काळजी वाटली नाही की आपण मुलाला
कोल्हापुरात ठेवलं, आपण पुण्यात शिकतोय. आणि म्हणजे मी कित्येक वेळा त्या काळातलं म्हणताय. हो, कारण काय आता हे तुम्ही सकाळ दिवसभराची एक आया वेगळी, रात्रीची दुसरी आया वेगळी, असं सगळं. आणि तशी खरं तर अफोर्डिंग हे असून सुद्धा एक ह्यातला मला महत्वाचा मुद्दा काय वाटतो की त्यावेळेला जी एकत्र कुटुंब पद्धती होती ना, म्हणजे ती खरोखर उत्तम होती. की त्यामध्ये म्हणजे त्याचा मला खूप फायदा झाला की ज्यामुळे मी इतक्या निर्धास्तपणे माझं पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण पूर्ण करू शकले. म्हणजे मी साधारणपणे 74 साली इथं पुन्हा आले. पण म्हणजे तेव्हा मी मेडिकल प्रॅक्टिस असंच करत होते, पण मला ही जी जागा आहे ही हॉस्पिटलसाठी माझ्या सासऱ्यांनी 70 साली घेऊन ठेवली होती. की मी आता MD करणार आहे म्हणल्यानंतर ही आपल्याला जागा म्हणजे मोठं हॉस्पिटल करायचं आहे ह्या दृष्टीनं त्यांनी पूर्वतयारी करून ठेवली होती. पण अनफॉर्च्युनेटली त्यावेळेला ह्या बिल्डिंगमध्ये सगळे ऑक्युपाईड टेनंट होते, त्यामुळे ते काढण्यापासून तयार होते. पण त्यालाही मला त्यांनी सपोर्ट केलं, सुरू केलं हॉस्पिटल. मी 75च्या दसऱ्याला सुरू केलं. त्यामुळे मागच्या म्हणजे 2025 सालच्या दसऱ्याला मला प्रॅक्टिसला 50 वर्ष पूर्ण झाली. वाव. मग तुमच्या साठीला ही साडी तुम्हाला सासूबाईंनी दिली? हो. पण मग आता ही तर तुम्हाला तुमच्या साठीला दिली आणि ती तुमच्या अगदी जवळची आहे आणि खूप छान गोष्ट आहे. कारण आपल्याकडे ना सासू सुनेच्या नात्याला एक वेगळी टोमण्याची, विरोधकाची आणि याची एक धार आहे. पण तसं नसून सुद्धा तुमची ती इतकी छान तुम्ही ते नातं तुमच्या दोघींमधलं सांगितलं. पण ही झाली एक साडी. पण आपल्या अशा अनेक साड्या असतात ज्याच्या मागे काही ना काहीतरी गोष्ट असते. मग अशी आम्ही गप्पा मारताना एक मयुरीताई म्हणाल्या की कपाट उघडलं की अनेक आठवणींना उजाळा मिळतो. तर अशी कुठली अजून तुमच्या अगदी तुमच्या जीवाला जवळ असलेली साडी आहे? म्हणजे साड्यांच्या गोष्टी म्हणलात तर मला जास्त आवडेल. म्हणजे पहिली गोष्ट, आय एम फ्रॉम मिडल क्लास. म्हणजे अगदी तर त्यावेळेला असं खूप साड्या असणे वगैरे हा प्रकारच नव्हता खरं तर. आणि एका कार्यक्रमासाठी म्हणून मी सोलापूरला गेले होते आणि ज्यांच्याकडे गेले होते ते एका सोलापुरातल्या प्रसिद्ध व्यापाऱ्यांचं तो बंगला होता. आणि मला त्या म्हणजे त्या माझ्या नातेवाईकांनी मला त्या मुलीचं लग्न ठरलं होतं, त्यांच्यातल्या त्या व्यापाऱ्यांच्या मुलीचं. तर तिला इतका हौस होती की म्हणाली की माझ्या लग्नाच्या साड्या बघायला चला. म्हणून आम्ही बघायला गेलो. म्हणजे तर आम्ही जातानाच मला त्यांनी सांगितलं ते त्यांच्या साड्या खूप त्या महागाच्या, आणखी तिथं उगीच काही बोलू नकोस आणखी असं त्यांनी मला इन्स्ट्रक्शन दिल्या. तर म्हणाले की आपल्याला ते काय परवडणाऱ्यातलं नाही आहे. मी त्यावेळेला मनात ठरवलं की म्हणलं एक दिवस असा येईल की ह्याच्याही पेक्षा मोठा वॉर्डरोब माझा सगळा प्युअर सिल्कच्या साड्यांनी भरलेला असेल. सो त्या तुमचा वॉर्डरोब भरला का फायनली? भरला. पण आपण आता वेगवेगळ्या प्रोफेशन मधल्या आम्ही आमच्या मैत्रिणींना भेटतोय. मी मैत्रिणच म्हणेन तुम्हाला नक्कीच. आम्ही अशा वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटतोय, वेगवेगळ्या एज ग्रुपच्या असतील, वेगवेगळ्या कार्य पद्धतीत असतील, वेगवेगळ्या करिअर्स मध्ये असतील. डॉक्टर आणि साडी हे नातं तुम्हाला कसं वाटतं? कारण तुमचं काम खूप आहे, चेकिंग करा, हे करा. पण या सगळ्यामध्ये मला जेवढ्या गायनेकोलॉजिस्ट आठवत आहेत त्या सगळ्या छान साड्या नेसणारे असतात. ते काय गणित आहे? सगळ्यात ग्रेसफुल ड्रेस जर असेल ना तर तो साडी आहे खरं तर. म्हणजे कुठल्याही फंक्शनला तुम्ही नेसा की ती असं मस्त वाटतं खरं तर. म्हणजे पण नंतर मी बिईंग गायनेकोलॉजिस्ट मला इतक्या त्या इमर्जन्सीज अटेंड करायला लागल्या आणखी, त्यामुळे मी खरं तर आता मी साडी नेसत नाही. म्हणजे आता मला हा साडी नेसणं हा एक्झरसाइज झालाच. तर नाहीतर म्हणजे खरं तर साडी ही उत्तम आहे. म्हणजे अत्यंत काय म्हणायचं त्याला की तुम्ही त्यात उठून दिसता. म्हणजे जास्त म्हणजे ॲज अ वुमन तुम्ही त्याला लेडी रादर तर त्याला जो ग्रेस आहे ना
तर तो दुसऱ्या कुठल्याही ड्रेसला नाहीये. नक्कीच नाही. पण तुम्ही ज्या प्रोफेशन मध्ये आहात तिथे धावपळ आहे, तिथे ऑपरेशन्स आहेत, त्यावेळेला नाही, पण जेव्हा तुम्ही चेकअपला आणि रेग्युलर ओपीडीला जाता तेव्हा तुम्ही साडी नेसून जाता? नाही, आता मी पूर्ण बंद केलंय. आधी जात होते. आधी मी पूर्ण म्हणजे साधारणपणे एक 40 वर्षापूर्वीपर्यंत म्हणजे पहिली साधारण 10 वर्ष मी दुसरं कुठलेही ड्रेस वापरत नव्हते. पण नंतर माझ्या लक्षात आलं की साडीपेक्षा आपल्याला हे पंजाबी ड्रेस हा जास्त सुटेबल आहे. म्हणजे सगळ्याच दृष्टीने मी बदलत गेले खरं तर. आणि जरी म्हणजे आमचे सासू सासरे जरी जुन्या विचारांचे असले किंवा हे तरी त्यांची मला फार लिबर्टी होती की आणि मी डॉक्टर असल्यामुळे त्यांनी मला ह्या दृष्टीनं पण खूप सपोर्ट केलं की म्हणजे लोक काय असतात की तुमच्या शेजारचे किंवा कोणी काय आता बघा ही आता ड्रेस घालायला लागली, केस कापलेत, अशा कॉमेंट्स ऐकायला लागल्या. तर त्यांनी त्या माझ्या बाजूने इतक्या उभ्या राहायच्या. तर नाही, तिला ते इतक्या गडबडीनं जायला लागतं की तुम्हाला कल्पना नाही आहे, तिला 4-4 वाजेपर्यंत जेवायला मिळत नाही. म्हणजे असं त्या खूप कौतुकानं बोलायच्या की त्यांनी मला कधीही असं हे नाही केलं की वाईट दृष्टीनं कॉमेंट नाही केली कधीच की मला म्हणजे माझ्या प्रोफेशनला मी योग्यच वागते आहे हे त्यांनी असं सपोर्ट केलं मला. किती छान. मग आयुष्यातली पहिली नेसलेली साडी आठवते? हो, आठवते. सांगा काय गोष्ट आहे. तेव्हा साधारणपणे आम्ही म्हणजे युजली आता त्या वेळेला म्हणजे साधारणपणे 12-13व्या वर्षी मुली साड्या नेसत होत्या. म्हणजे तर माझे पंढरपूरला मामा डॉक्टर होते जे, तर ते त्यावेळेला अहमदाबादला शिकत होते. हां, तर त्यांनी पण ते पण MD मेडिसिन होते. तर ते जेव्हा त्यांचं एज्युकेशन संपवून कोल्हापुरात आले तर तेव्हा येताना त्यांनी माझ्यासाठी आणि माझ्या मोठ्या बहिणीसाठी अशा 2 साड्या आणल्या होत्या. तर त्या मला पूर्ण आठवतात. अशी डाळिंबाची फुलं असतात की नाही त्याचं डिझाईन होतं आणि असं ग्रे बॅकग्राऊंड होती त्याला आणि अशी डाळिंबाची फुलं होती. वा. मग ती साडी तुमच्या लक्षात आहे अजूनही? आहे. हो, खूप छान होती साडी. पण आता वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्स वरती तुम्ही लेक्चर्स द्यायला जात असाल, कुठे मीटिंग्सना जात असाल, तेव्हा आता नाही पण तुम्हाला प्रिफर एक काय म्हणतात एक स्वतःला प्रेझेंट करण्यासाठी तुम्हाला काय अटार जास्त छान असेल असं वाटतं? नाही, हाच साडी हेच जास्त छान आहे. कारण आजही आम्ही परदेशात सुद्धा आपण अनेक कार्यक्रमांना जातो जेव्हा भारतीय म्हणून, तेव्हा जेव्हा साडीत जाते बाई तेव्हा तिला एक वेगळा ग्रेस असतो आणि तिला एक वेगळा रिस्पेक्टही मिळतो 100%. मला अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आता जी पिढी आहे ती खूप बदलतीये कपड्यांच्या बाबतीत, साड्यांच्या बाबतीत, पण तरी काही आता तुम्ही कोल्हापूर सारख्या शहरात काम करता जिथे थोड्या म्हणजे ग्रामीण भागही आहे आणि थोडं शहर आहे आणि थोडं काय म्हणतात त्याला 2 tier सिटी, जिथे आपण मिक्स सगळं आपण एक कल्चर बघतो किंवा जाऊन वेगवेगळ्या सुना सासे काय म्हणतात त्याला सासू 9 वार मध्ये असते तर सून 6 वार. आता येणारी पुढची जी असते ती पंजाबी मध्ये असते. तर या बदलणाऱ्या पिढीमधला तुम्ही काय फरक पाहिलाय? फरक म्हणजे ऍक्च्युली मी स्वतःच ह्या ट्रान्झिशनची चांगली उमेदवार आहे खरं तर. कारण जरी मी अशी लवकर साडी नेसायला लागले तरी नंतर जेव्हा मी प्रॅक्टिस सुरू केली तर नंतर मला लक्षात आलं की आपल्याला हे साडी आणि हे ते फार टिडियस होत आहे. त्यामुळे मग मी आपोआपच साडी बदलून ड्रेस घालायला सुरुवात केली. ड्रेस नंतर मग ऍक्च्युली माझे केस इथपर्यंत लांब होते. बापरे. आणि मग तुम्ही एवढे छोटे कसे केलेत? बापरे. मग खरं सासूची धन्य आहे तुमच्या. नाही, म्हणून मी सांगितलं माझी सासू नंबर 1. आई कापून देणार नाही केस एवढे लांब? नाही, आई कापून देत नव्हतीच, हेच मला सांगायचं. आईनं मला अजिबात परवानगी नाहीच दिली. आई आणि आजी पण दोघींच नाही ते कापायचे नाहीत केस. कारण की इतके, आणि खरं तर त्याचं दुसरं कारण होतं की त्यांनी माझ्या केसासाठी एवढी मेहनत घेतली होती तर त्यामुळे त्यांना ते ऍक्सेप्टेड नव्हतं. पण नंतर सासूबाईंनी परमिशन दिल्यानंतर काही नाही बोलल्या. म्हणाल्या हो तिची गडबड होते खूप, तिला नाही जमत ते. म्हणजे त्याच माझं प्लीडिंग करायच्या. पण मग आता तुम्ही म्हणालात की तुमची जी एक इच्छा होती की तुमचं असं वॉर्डरोब सिल्कच्या साड्यांनी भरलेलं पाहिजे, आता त्या साड्या काय तुम्हाला हाका मारत असतील का हो? किंवा नेसा एकदा तरी मला? नाही, खरंच आता मी इतक्या कमी करून टाकल्यात साड्या त्यातल्या.
म्हणजे माझी एक मैत्रीण होती, तर तिच्या सासूबाईंनी एकदा मला विचारलं की डॉक्टर तुमच्याकडं किती साड्या आहेत हो? तर मला शंका आली की बहुतेक ह्यानी हिला पण छापलेलं दिसतंय खूप साड्या आहेत म्हणून. तर म्हणलं माझ्याकडे म्हणलं 150 साड्या आहेत. मग म्हणलं काय बोलायचं आता. मग त्यांच्या त्या मैत्रिणीकडे कमी असतील 150 बहुतेक. म्हणून मग त्या काय बोलल्या नाहीत. म्हणलं इतक्या साड्या लागतात का तुम्हाला? म्हणलं नाही, पण युजली मी अशी साड्यांच्या दुकानात जाऊन तो ढीग बघून वगैरे असं सहसा साड्या घेत नाही. युजली बाहेर लावलेली अशी एखादी छान साडी दिसली मग पटकन घेऊन टाकायची. पण तुम्हाला आवडलेली सगळ्यात सिल्कची कुठली साडी, म्हणजे कुठल्या प्रांतातली तुम्हाला साडी आवडली तुमच्या सगळ्यात, तुमच्या साड्यांच्या कलेक्शन मधली? ची हो, संबलपुरीच. संबलपुरी आहे. पण हा रंग खूप सुंदर आहे. हा कदाचा रंग आहे. माझ्या हो बाबा- बरोबर आहे. हो सोहळं या हो रंगाचं हो होतं. हो हो बरोबर आहे. आता मी तुम्हाला रॅपिड फायर विचारणार आहे, पटापट उत्तर द्यायचे तर मला. तुम्हाला आता हे उत्तर मलाही आता तुमच्या बाबतीत कळलंय. तुम्हाला कॉटनची आवडते का सिल्कची साडी आवडते? नेहमी नेसायला म्हणजे डेली यूज साठी असेल तर कॉटनच आवडते, म्हणजे जास्त कॉटन आवडते. पण फंक्शनला वगैरे सिल्कची साडी जास्त छान दिसते. आजकाल खूप मॉडर्न पद्धतीने साड्या नेसल्या जातात, तसं आवडतं का आपण हे पारंपरिक नाही, पारंपरिक आवडते. साडी एका शब्दात तुम्हाला एक्सप्लेन करायची असेल, एकच शब्द साडीबद्दलचा असेल, तर तुम्ही कुठला शब्द सांगा? सुंदर. आता एक तुम्ही अनेक साडीबद्दलच्या गोष्टी सांगितल्यात, पण एक गोष्ट तुम्हाला साडीबद्दल पुढच्या पिढीला सांगायची असेल तर ती तुम्ही कुठली सांगाल? साडी असं नाही, फक्त मला सांगू का, मला हे जे म्हणजे एक्सपोजर ऑफ बॉडी जे करतात ना, दॅट आय डोंट लाईक ॲट ऑल. तर तुम्ही साडी ब्लाऊज असं व्यवस्थित कपडे घालूनच सोसायटीमध्ये प्रेझेंट व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? ओके. कारण काय आहे, मॉडर्नायझेशन आणि या सगळ्या नावाखाली आपण साडीला पण इतकं विचित्र पद्धतीने लोकांसमोर मांडायला लागलोय. त्यांनी साडीचा ग्रेस जातो, जो तुमचा अगदी महत्वाचा मुद्दा होता की ती ग्रेसफुल आहे, ती ग्रेसफुलच ठेवली पाहिजे. तुम्ही इथे आलात आणि इतक्या मनमोकळ्या आमच्याशी गप्पा मारल्या, त्या निमित्ताने माया सिंधूकडनं तुम्हाला एक छोटीशी भेट. थँक्यू सो मच. थँक्यू.